पाठ 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य. डॉक्टर अनिल गोडबोले. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा या पाठातून लेखकांनी आपल्याला सांगितली. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातल्या खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण होतं. भर दिवसा अंधार पसरला. एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. तो म्हणाला, मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीनं कमी असेल पण सामान्य माणसाला रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. सगळ्यांनी हे हसण्यावारीच नेलं. पण एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणं हे तर एडिसनचं वैशिष्ट्य. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचं आणि रात्रीचं दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. सर हम्फ्रे डेव्ही यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडले होते. तारांची कार्बन जोडलेली टोकं जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणं हे काम खर्चिक होतं. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. एडिसनचं विचारचक्र सुरू झालं. कोणताही नवा शोध अचानक लागत नाही. एडिसननी प्लेटिनमचा उपयोग करून पाहिला, पण तो फारच महागडा होता म्हणून व्यवहारात उपयोगी नव्हता. अचानक हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचं लक्ष पंख्याच्या काडीकडे गेलं. या बांबूपासून कार्बन तयार करता येईल का? मनात विचार आला. झाली प्रयोगांना सुरुवात. मग हा बांबू कोणत्या जातीचा असावा याचा शोध घेण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्यातून 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलॅमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. पण अजूनही त्याच्या मनाचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. हे प्रयोग चालू असताना एडिसनचं चहा, जेवण, झोप सारं प्रयोगशाळेतल्या टेबलावरच. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळलं याची पद्धतशीर नोंद त्यांनी वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पानं भरून गेली. एडिसनचे टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटच गेला की. त्यावर एडिसन म्हणतो, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट कसे गेले? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहायची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचले की नाही, मग हा फायदाच आहे की. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यावर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण लोकांना तो माहिती कसा व्हायचा? मग काय, एडिसनच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क इथल्या घराभोवती त्यांनी प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. दिव्यांचा झगमगाट बघायला सगळं गाव जवळ झालं. वर्तमानपत्रातनं दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसननं लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाली. साऱ्या अमेरिकेनी हा दिवस साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचं चित्र असणारी तिकीटं प्रसिद्ध केली. एका सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसननी हे कसं केलं असेल? त्याबद्दल एडिसनच म्हणतो, इतरांपेक्षा माझ्या मते बुद्धिमत्ता अधिक होती असं मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहायची आणि कितीही वेळा अपयश आलं तरी पुन्हा तितक्याच उमेदीनं नवे प्रयोग करून पाहायची चिकाटी माझ्याकडे होती.
माझ्या यशात 1 हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा तर 99 हिस्से भाग चिकाटीचा आहे.